भारतीय जनता पार्टी खानापूर घटक यांच्या वतीनं आज या ठिकाणी विशेष म्हणजे जी रामजी या योजनेसंदर्भात माहिती देण्यासाठी या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। सर्व पत्रकारांना माझा नमस्कार करून या ठिकाणी उपस्थित माजी आमदार अरविंदजी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, माजी अध्यक्ष संजय कुबलजी, पंडित भोगले साहेब, आमचे मंडळ अध्यक्ष बसवना सानिको, ॲडव्होकेट चेतन मानेकर साहेब, जिल्हा सेक्रेटरी देसाई मॅडम, मंडळ सेक्रेटरी मल्लापना मारियाळ आणि मुरली तोपिनकट्टी, रयत मोर्चा विठ्ठल नेडगलकर। नरेंद्र मोदींनी 2047 म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 100 वर्षामध्ये आपला देश जगाच्या पातळीवरती पहिल्या क्रमांकानं सर्व दृष्टिकोनातून पुढे यावा, या दृष्टिकोनातून खेड्यांचा विकास व्हायला पाहिजे। या खेड्याच्या विकासाला केंद्र सरकारकडून निधी दिला जातो, तो निधी योग्य त्या ठिकाणी त्याचा उपयोग व्हावा या दृष्टिकोनातून जी रामजी कायदा 2025 म्हणजे विकसित भारत गॅरंटी रोजगार आजीविका मिशन ग्रामीण 2025 असा हा कायदा मागच्या अधिवेशनामध्ये पास झालेला आहे। आणि त्या कायद्याप्रमाणे पूर्वीच्या इतिहास बघितला तर 1980 पासून या रोजगार हमी योजनेबद्दल वेगवेगळी नावं देऊन ही योजना पुढं आलेली आहे। 1980 साली राष्ट्रीय ग्रामीण उद्योग योजना म्हणून होती, त्यानंतर 83 साली ग्रामीण भूरहित उद्योग योजना म्हणून होती, त्यानंतर 89ला जवाहर रोजगार योजना म्हणून केंद्र सरकारने सुरू केली होती। तीच योजना ग्रामीण समृद्धी योजना म्हणून जवाहर अशा पद्धतीनं 99 पर्यंत होती। 2004ला फूड फॉर वर्क म्हणजे अन्नासाठी काम अशा प्रकारची रोजगार योजना होती। त्यानंतर 2004ला म्हणजे 5ला ग्रामीण उद्योग खात्री योजना म्हणजे ही मागची योजना होती। आणि निवडणुकीच्या दृष्टिकोनातून नंतर ती 2006 साली महात्मा गांधी नरेगा योजना म्हणून आतापर्यंत होती। आमच्या सरकारनं त्या योजनेमध्ये बदल करून आता जी रामजी अशी योजना सुरू केलेली आहे। या योजनेमध्ये बरेच असे बदल केलेले आहेत। त्याच्यामध्ये पूर्वीच्या योजनेमध्ये 100 दिवसाचं काम देत होते, आता 125 दिवस आहे। त्याच्यानंतर अनएम्प्लॉयमेंट म्हणून जो काय काम दिला नाही तर बेकारी भत्ता द्यायला पाहिजे, पूर्वीसुद्धा होता, परंतु फरक असा होता की तो बेरोजगारी भत्ता कर्नाटक सरकारनं द्यायचा होता, म्हणजे आपल्या ह्या सरकारनं द्यायचा होता। त्याच्यामुळं कधीही आतापर्यंत कुणाला बेरोजगार भत्ता राज्य सरकारने दिलेला नाही आणि म्हणून केंद्र सरकारनं त्याच्यामध्ये बदल केलेला आहे। आणि अनएम्प्लॉयमेंटसाठी म्हणजे केंद्र सरकारकडून आता बेरोजगार भत्ता मिळणार आहे। त्याच्यानंतर जर पेमेंट इथं भरपूर डिले होत होतं, कामाला लावायचे आणि काय करायचं सांगा, त्यांची मजुरीच काढून द्यायची नाही, केव्हाही पगार द्यायचा, ते असं नाही। आता जर डिले केला तर 0.5 म्हणजे 50 पैसे पर डे
असा त्यांना काय सांगा जादा रक्कम म्हणजे डिले पेमेंट मिळतं मजुरीवरती. त्याच्यानंतर SC ST दिव्यांग गरीब अशा सगळ्या लोकांना हा या योजनेमध्ये समावेश करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर जास्तीत जास्त म्हणजे ग्रामीणमध्ये ग्राम डेव्हलपमेंट वर्क सगळी ती घ्यायची आहे. मागच्या वर्षी या योजनेला 1,51,288 कोटीचा बजेट ठेवलेला होता. एकूण कर्नाटकामध्ये 6,000 पर्यंत पंचायती आहेत. त्या पंचायतींना डिवाइड केला तर प्रत्येक पंचायतीला सरसकट 2 कोटीपर्यंत फंड त्या ठिकाणी रोजगार हमी योजनेचे येतात. तर अशी ही योजना या योजनेमध्ये सिलेक्शन करत असताना म्हणजे कामं सिलेक्ट करायला अधिकार ग्रामसभेला दिलेला आहे. एक छोटं गाव असेल त्या गावामध्ये त्यांनी ती सभा घ्यायची, ग्रामसभा. पूर्वी कसं होतं, पंचायतमध्ये बसून मेंबर लोक ठरवायचे किंवा PDO जास्त त्याच्यावरती आपला अधिकार गाजवायचा. अधिकारी लोक काय कुठलं काम आपणाला पाहिजे त्या पद्धतीनं कामं सिलेक्ट करत होते. आता तसं नाही. त्या गावानं एक वर्षाचा प्लॅन तयार करून त्या प्लॅनमध्ये जर हे काम घेतला तर ते गाव पूर्ण विकसित होऊ शकतं. तर ह्या योजनेमध्ये कुठली कुठली कामं घेऊ शकता तुम्ही. त्याच्यामध्ये वॉटर कन्झर्वेशन म्हणजे पाण्याविषयी जे काय आपल्याला तलाव म्हणा, विहीर म्हणा किंवा पाईपलाईन म्हणा, ही कामं तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची म्हणजे स्कूल, रोड, गटारी, त्याच्यानंतर इतर सिमेंटचं वर्क काही असेल तुम्ही ह्या योजनेमध्ये घेऊ शकता. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचं म्हणजे की आता इथं PKPS संस्था आहे किंवा SHG संस्था म्हणजे स्वसहाय्यक संघ वगैरे असतात. त्यांना कुठलं तरी काम करून घ्यायचं आहे स्वतः, म्हणजे त्यांचं ऑफिस बनवायचं आहे किंवा एखादा SHG संघाने एक काहीतरी इमारत बांधून बिझनेस करायचा आहे. अशा ठिकाणी ही योजना तुम्ही राबवून घेऊ शकता. FPO फार्मर्स प्रोड्यूस ऑर्गनायझेशनला उपयोगी पडत आहे. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचं म्हणजे की नॅचरल कॅलॅमिटीज की आपत्ती, नैसर्गिक आपत्तीसाठी पूर्व तयारी म्हणून ह्या योजनेचा आपण उपयोग करू शकतो. पुढं आता पावसाळा होणार आहे किंवा दुर्भिक्ष म्हणजे पाणी वगैरे कमी पडायला आहे, त्यावेळेला आम्ही काय करायला पाहिजे. तर दरवर्षी पाणी कमी पडतं आहे, नदी आपण खोदाई करायची आहे किंवा कुठंतरी विहीर नदीमध्ये काढायची आहे. अशा पद्धतीची सगळी कामं तुम्ही या ठिकाणी करू शकताय. पूर्वीच्या योजनेमध्ये 6% ॲडमिनिस्ट्रेशन खर्च देत होते, म्हणजे त्या मिठी हे ते सगळे मिळून तिथला जो ऑफिशियल खर्च होता तो 6% देत होते. आता नाही, आता 9% केलेला आहे. म्हणजे आता मी परवाच बघितलं की मनरेगाचे सगळे कर्मचारी येऊन आम्हाला एक निवेदन दिलं की पैसेच आले नाहीत म्हणून. तर त्या ठिकाणी 9% रक्कम ही तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेशनसाठी देऊ शकतात. मग आजच्या बजेटप्रमाणे त्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह खर्चाला 13,000 कोटी खर्च येतो. 13,000 कोटी रुपये तुम्ही त्या ठिकाणी जमा करू शकता. त्याच्यानंतर ग्रामपंचायत यांच्याकडून हे जेव्हा ग्रामसभेमध्ये कामं दिली जातात त्याचा ॲक्शन प्लॅन ग्रामपंचायत लेवललाच करून त्याला PM गतिशक्ती या योजनेखाली मला त्या ठिकाणी काय करता येते सांगा, प्लॅन, ॲक्शन प्लॅन तयार करता येते. आणि म्हणून याच्यामुळे काय झालं सांगा, भ्रष्टाचार होणार नाही. याच्यामध्ये मुख्य कारण म्हणजे भ्रष्टाचार होणार नाही. आता पूर्वी तसं नव्हतं की पूर्वीच्या योजनेमध्ये काम काय झालं हे बघायचं नाही, पैसे कसे लोक हजर लावून काढायचे हे पूर्वीच्या योजनेमध्ये होतं. आता तसं नाही, तुम्ही काम जेवढं माणसं लावलं आहे तेवढ्या प्रकारचं इकडं काम तिथं व्हायला पाहिजे. म्हणजे ह्या योजनेचं मुख्य कारणच असं आहे की ॲसेट क्रिएटेड वर्क इथं घेणार आहे. ॲसेट क्रिएटेड म्हणजे तुम्ही जे दिलेलं काम आहे ते ॲसेटमध्ये राहणार. तर अशा पद्धतीनं
ही योजना अति उत्तमरित्या ह्या ठिकाणी लागू केलेली आहे. ह्या योजनेची सुरुवात 1 एप्रिलपासून होणार. ह्या वर्षी 31 मार्चपर्यंत ही मागचीच मनरेगा राहणार. आणि काही ठिकाणी बऱ्याच काँग्रेस वाले अपप्रचार करत आहेत की ही योजना बंद होणार आहे, कामं मिळत नाही, असं तसंच वेगवेगळी कारणं सांगत आहेत. परंतु ही योजना कुठली बंद झालेली नाही. त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीची योजना, बेकारी भत्ता मिळणार आहे. फावडा घेऊन जाऊन तुम्ही पंचायत समोर बसला तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत. काम लावायलाच पाहिजे आणि काम करून घेणाऱ्याने परफेक्ट काम सिलेक्ट करायला पाहिजे. अशा या योजनेला आपण सर्वांनी मिळून जी रामजी जी रामजी योजनेला आम्ही सर्वांनी मिळून पाठिंबा देऊया. खानापूर तालुक्याच्या वतीनं आम्ही सगळ्या भारतीय जनता पार्टीनं निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक पंचायतमधून ही योजना लागू करावी असे आदेश वजा ठराव यावेत अशी मी सर्वांच्याकडे अपेक्षा करतो आहे. आणि ह्या योजनेला आपण चांगल्या पद्धतीनं सुरुवात करूया असं मी या ठिकाणी सांगून, ग्राम विकास जो आहे तो करण्यासाठी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 1550ला 15 लाख 20 लाख रुपये येत होते आणि त्याच्यामध्ये ग्रामपंचायत मेंबर काम करत होते. आता तुम्हाला ग्रामपंचायत मेंबरनाच 2-2.5 कोटी रुपये ह्या योजनेमधून मिळणार आहे. आणि म्हणून गावचा विकास जोमाना होणार, म्हणजे कमी पडणार नाही. अशा पद्धतीची योजना आपण ही केंद्र सरकारनं आणलेली आहे. त्यांचं सन्मान्य आमदारांनी आणि जे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष कोची साहेबांनी माहिती तुम्हाला सांगितलेलं आहे. मला एवढंच या प्रसंगी सांगायचं आहे की 100 दिवसाचे 125 दिवस झाले. रेटसुद्धा जो कमी होता तोसुद्धा कामगारांना रेट मिळणार. पहिल्या काही त्रुटी ज्या होत्या ज्याच्यामुळे काम होत होतं, ह्याच्यामध्ये थोडा दिरंगाईपणा होत होता, तो आता होणार नाही. पारदर्शकता ह्याच्यामध्ये राहणार. कुठलंही काम जे नेमून दिलेलं आहे ते काम 100% झालं तरच तो पगार मिळणार. हे एवढे अगदी व्यवस्थितपणानं पटवून देऊन सांगितलं काम भारतीय जनता पक्षाच्या वतीनं परवाच्या झालेल्या अधिवेशनामध्ये हा कायदा पास करण्यात आलेला आहे. आणि सुरुवातीपासून ही जी योजना आहे, कामगारांना काम देणं, बेरोजगारांना काम देणं, या वेगवेगळ्या नावानं पहिल्यापासून होत आलेली आहे. आणि कालांतरानं त्याच्यामध्ये सुधारणा होईल तसं ते बदल होत 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 आलेला आहे. आणि आज भारतीय जनता पक्षानं सुद्धा तो बदल करत असताना ह्याला विकसित भारताची ग्रामीण विकास जी रामजी हे केलेलं आहे, हे त्याच्यामध्ये फक्त ते रामजी यावं असं म्हणून ते काही केलेलं नाही. त्याला दिलेलं नाव येत आहे. म्हणजे मला सांगायचा उद्देश असा की काँग्रेस पक्षाला राम या शब्दाबद्दल बहुतेक तिरस्कार असावा आणि त्यानंतर रामाबद्दल त्यांच्यामध्ये द्वेष असावा. कारण राम मंदिर बांधताना सुद्धा विरोध, बाकी सगळ्या गोष्टी कुठल्या हिंदू संस्कृतीला ज्या अनुसरून नाही ते भारतीय जनता पक्ष जेव्हा करायला लागले त्याला विरोध, ह्या गोष्टी कुठेतरी जरा मनाला खटकणार आहेत. आणि ही जी जी रामजी योजना आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे आता उल्लेख केल्याप्रमाणे त्याच्यामध्ये कुठले बदल आहेत, काय आहे, कशासाठी केले हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि पत्रकारांच्या माध्यमातून आमची सगळ्यांची विनंती आहे की ही जी बातमी आता तुम्ही प्रसारित करणार आहात याच्याबद्दल विस्तृत प्रमाणात उद्याच्या पेपरमध्ये जर हे झालं तर परवा येणारे जे आमचे पंचायत सदस्य आहेत, जे जबाबदार व्यक्ती आमच्या तालुक्यामध्ये आहेत, त्यांनासुद्धा ते समजेल. त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी बऱ्याच ಕನ್ನಡದಾಗಿರಲಿ, ಮರಾಠಿದಾಗಿರಲಿ, ಯಾವುದೇ ಭಾಷೆದಾಗಿರಲಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಇದು ತಿಳುವಂಥ ಕೆಲಸ ಆಗಬೇಕು. ನಾವು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ವತಿಯಿಂದ ಎಲ್ಲ ಪತ್ರಕರ್ತರಿಗೆ ನಾನು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀನಿ. ಇವತ್ತಿಂದೇನು ಪತ್ರಕಾರ ಪರಿಷತ್ತಲ್ಲಿ ವಿಸ್ತೃತವಾಗಿ ನಾವು ಮಾತಾಡಿದ್ದೀವಿ, ಹೇಳಿದ್ವಿ, ಅದೇ ನಿಮ್ಮ ಪೇಪರ್ದಾಗ ಬಂದರೂ ಸಹಿತ ಅರ್ಧಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಮಾಹಿತಿ ನಿಮ್ಮದು. ಯಾಕಂದರೆ ನಿಮ್ಮಿಂದ ಹೋಗುವಂಥ ಮಾಹಿತಿ ಭಾಳ ವ್ಯಾಪಕ ಪ್ರಮಾಣದಾಗ ಹೋಗ್ತಿದೆ. ಕೆಲವೊಂದು ಮಂದಿ ಬರ್ತಾವ್ರು ಬರೋಂಗಿಲ್ಲ, ಈಗ ಆದರೂ ಸಹಿತ ಪ್ರತಿಯೊಂದು ಪಂಚಾಯತಿ ಮೆಂಬರಿಗೆ ಮುಗಿಸುವಂಥ ಕೆಲಸ ನಾಳಿಂದ ನಮ್ಮ ಪಕ್ಷ ಕಾರ್ಯಾಲಯ ಸಭೆಯಲ್ಲಿ
ಏನಾಗುತ್ತೆ ಆ ದಿವಸ ತಿಳಿಸುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥಾನ ಮಾಡ್ತೀವಿ. ಮತ್ತು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ನಾವು ಹಣ ಕೊಡುವ ಘಟಕ ವತಿಯಿಂದ ಅಭಿನಂದಿಸ್ತೇವೆ. ಯಾಕಂದರೆ ಇಂಥ ಒಳ್ಳೆಯ ಯೋಜನೆಯನ್ನು ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ತಂದಿದ್ದೀರಿ, ಹೆಚ್ಚಿನ ಫಂಡನ್ನು ಅದಕ್ಕೆ ಇದನ್ನು ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ. ಮತ್ತು ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತ ಮಹತ್ವದಂದ್ರೆ ಏನು ಇವತ್ತು ಅಮೌಂಟ್ ಆಗುತ್ತೆ ಆ ಅಮೌಂಟ್ ನೇರವಾಗಿ ಆ ಮನುಷ್ಯನ ಖಾತೆ ಮೇಲೆ ಜಮಾ ಆಗುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ ಈ ಥರ ಭಾಳ ಪಾರದರ್ಶಕತೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಇದನ್ನು ಸಹಕರಿಸಬೇಕಂತ ಹೇಳಿ ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂती. आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.